बघतो की उदाहरणार्थ की कुठेतरी काही माहित नाही कोण कुठे आहे आणि तिथं कोणी नव्हतं, पण अचानकपणे कुठेतरी सीसीटीव्ही फुटेज येतं आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एखादा माणूस दिसतो आणि तो काहीतरी कृत्य करताना दिसतो, ती देशातली मोठी बातमी होऊन जाते. खरं तर तिथं कोणीच नाही, पण त्या सीसीटीव्हीने तुम्हाला टिपलेला. किंवा एखादा लहान मुलगा असतो किंवा एखादा तरुण मुलगा असतो, तो कुठेतरी रस्त्यावरून जात असतो, मारामारी चालू झाली, त्याने 3-4 लोकांना किंवा काय घुसवलं आणि तो आता फिल्मिंग करतोय आणि ती त्यावेळी त्या दिवशी देशाची मोठी किंवा राज्याची मोठी बातमी ठरते आणि ते फुटेज वारंवार दाखवलं जाते, तुमच्यावरती त्याचा मारा केला जातो, तुमच्या मेंदूवरती मारा केला जातो. त्याचं कारण असं आहे की तुमच्या मनावरती रजिस्टर्ड होईल अशी दृश्य, त्याचा प्रभाव पडतो, दृश्य दाखवण्याकडे आजकालच्या पत्रकारितेचा कल आहे. याचा अर्थ असा आहे की कमीत कमी टीव्ही आणि इतर माध्यमांचा. आणि मग आता बघतो आपण की आपण म्हणजे काय ज्याला आपण म्हणतो की प्रिंट मीडिया, त्याच्याबद्दल आपण बोलूया, पण हा जो कल आहे तो अधिक वाढताना दिसतोय. किंबहुना याचा परिणाम जो आहे तो प्रिंट मीडियावरती सुद्धा होताना बघायला मिळतो. आता मुद्दा असा आहे की मग हे सगळं होत असताना ज्या वेळेला उदाहरणार्थ मग याच्यामधलं आव्हान काय आहे की तुम्ही तर म्हणाल की ठीक आहे ना, सगळं तर रेकॉर्ड होतंय, कधी ना कधी आपण त्या फिल्मिंगच्या ह्याच्यामध्ये आहोत, सगळं आपल्याला मिळणार सगळं आहे, पण ते खरं आहे का? कधीच आहे, कुठलं आहे हे तपासणार कोण, हे सांगणार कोण? त्याची जबाबदारी पत्रकारितेची, म्हणजे विश्वासार्हता जपण्याची पत्रकार जबाबदारी जी आहे, जी पहिला जो बेसिक रूल आहे पत्रकारितेचा, ती विश्वासार्हता ज्यांची मोठी किंवा विश्वासार्हता ज्याची मोठी तो पत्रकार जो आहे त्याच्यावरती लोकांचा किंवा जनतेचा विश्वास अधिक असतो, त्या ब्रँडवरती विश्वास अधिक असतो. हा ब्रँड मोठा आहे किंवा तो ब्रँड मोठा, याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ साधा सोपा असा आहे की त्याची विश्वासार्हता अधिक आहे, तिथं दाखवली जाणाऱ्या बातम्यांवरती माझा विश्वास आहे आणि म्हणून ते चॅनल किंवा तो पेपर किंवा ते पोर्टल अधिक वाचलं पाहिलं जातं. आता मुद्दा असं आहे की मग आत्ताचं आव्हान काय आहे? तर तुम्हाला मी 1-2 उदाहरणं देतो. उदाहरण काय? तर उदाहरण असं आहे की तोक्ते वादळ किंवा निसर्ग वादळ आलं होतं, आपल्याला कल्पना असेल, चक्रीवादळ आलं होतं आणि त्या चक्रीवादळाच्या दरम्यान खूप सारे कोकणातले व्हिडिओज येत होते आणि त्या कोकणातल्या व्हिडिओजमध्ये कुठे झाडं पडतात, कुठे काय पाऊस पडतोय वगैरे वगैरे असे व्हिडिओ. आणि त्याच दरम्यान एक व्हिडिओ आला, तो एका चॅनलनी चालवलेला होता. मी त्या मध्ये काम करत होतो, एका प्रतिस्पर्धी चॅनलने तो व्हिडिओ चालवला आणि सगळे खळबळ, अरे आपल्याकडे का नाही. जनरल ज्या म्हणजे वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये असेल किंवा टीव्हीच्या ऑफिसमध्ये असेल किंवा वेब पोर्टलच्या ऑफिसमध्ये असेल, तिथे हीच तारांबळ उडवली असेल, जे दुसऱ्याकडे आहे आपल्याकडे का नाहीये किंवा आपण ते का मिळवलं नाही किंवा आपण तिथे का नव्हतो, हे स्वाभाविक प्रश्न विचारले जाऊ लागले. पण 10 मिनिटांनी ज्याला रिव्हर्स इमेज गुगलवरती शोधून तो एक व्हिडिओ पाहायला गेला, त्याला तो असं कळलं की तो परदेशातला व्हिडिओ आणि ती बातमी खोटी होती. तो व्हिडिओ महाराष्ट्रातला, मुंबईतलाच काय, भारतातला सुद्धा नव्हता. आता हे आव्हान मोठं आहे, हे आव्हान आधुनिक पत्रकारितेमधलं मोठं आहे. उदाहरणार्थ AI आहे, मगाशी त्या AIचा सुद्धा उल्लेख झाला, मी हळूहळू त्याच्याकडे येतो. तर AIचा उल्लेख झाला त्यावेळेला काय, आता आमच्याकडे सुद्धा मुंबई तकला, आज तकला आणि सायली नावाच्या अँकर आहे, ती येऊन बातम्या सांगते. आता ज्या वेळेला तिथं ब्रँड नेम तुम्हाला दिसतंय आज तक किंवा इंडिया टुडे किंवा मुंबई तक, त्यावेळेला तुमचा त्या ब्रँडवरती विश्वास आहे. त्यामुळे ती अँकर जे काही सांगते आहे, जी AI क्रिएटेड आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तिला आपल्या समोर आणलेलं, ती आपल्यासारखी दिसते, बोलते, वागते, पण तिला जितकं फीड केलं गेलं तितकंच ती सांगते. आता ज्या वेळेला AI क्रिएटेड अशा पद्धतीचे अँकर्स येत आहेत, त्यावेळेला तुम्ही मधल्या काळामध्ये बघितलं असेल की AI क्रिएटेड काही ऑडिओ सुद्धा व्हायरल झालेले होते. मग कुणातरी याच्या आवाजामध्ये, त्याच्या आवाजामध्ये, आणि हे ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या बातम्या सुद्धा झाल्या. विशेष म्हणजे ज्याला पडताळणी केली गेली त्यावेळेला हे लक्षात आलं गेलं की हे ऑडिओ जे आहे ते AI ने क्रिएट केलेले होते, ते खरे ऑडिओ नाही. म्हणजे जे मी बोलतोय आता तशाच पद्धतीचा माझा आवाज वापरून कुणीतरी वेगळं काहीतरी संभाषण रेकॉर्ड करू शकतं आणि ते संभाषण रेकॉर्ड करून कुणीतरी अडचणीत येऊ शकतं, त्याच्या बातम्या होऊ शकतात आणि मग त्याची किंमत कोणाला तरी तिसऱ्याला मोजायला लागू शकते आणि ते प्रूव्ह करता करता कदाचित त्याच्या आयुष्यातली 5-10 वर्ष खर्च होऊ शकतात. आणि हे अत्यंत गंभीर आहे. मला असं वाटतंय की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं, म्हणजे शुद्ध मराठीत पूर्ण मातेरं एखाद्या आपल्या चुकीच्या बातमीनं किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून कुणीतरी एखाद्याला फसवल्यामुळे होऊ शकतं. म्हणून पत्रकारांची जबाबदारी अधिक आहे की त्यांनी अशा पद्धतीचे टूल्स वापरताना किंवा अशा पद्धतीचं तंत्र वापरताना तुमच्यामध्ये ते तंत्र जरी वापरलं तरी त्या बातम्या खऱ्या आहेत का त्याची पडताळणी करून घ्या. आता ती पडताळणी करायची कशी? तर आता तुम्ही म्हणाल की माझ्याकडे व्हिडिओ आलाय, मग आता मी कुठून तो पडताळणी करू? तुम्हाला थोडं जर तुम्ही जे आपण मोबाईलवरती पाहतो, बघतो, वेळ घालवतो, त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडं रिसर्च केलं तर जसे इमेजेस आपल्याला खोट्या इमेजेस ओळखता येतात, रिव्हर्स इमेजिंग करता येते, जसे व्हिडिओ ओळखता येतात, तसे ऑडिओज ओळखता येतात. तुम्ही इतकंच नव्हे तर तुम्ही
अत्यंत साधी गोष्ट आहे की त्या व्यक्तीला त्याच वेळेला फोन करून तुम्ही ते कन्फर्म सुद्धा करू शकता. अलीकडच्या स्पर्धेच्या युगामध्ये माझे बरेचसे मित्र इथं बसलेले आहेत की ते कन्फर्म करायला सुद्धा साधा वेळ मिळत नाही आणि मग कुठेतरी चालू झालं, मग याने पण टाकून दिलं, मग नंतर आता ते काढून टाकलं या एका शब्दामध्ये तुमची विश्वासार्हता काढून टाकली, बातमीने काढून टाकली. बातमी वेब पोर्टलवरून जात नाही, बातमी गुगलवरून जात नाही, बातमी काय जर छापली असेल तर तिथून कुठेही जात नाही, तुमची विश्वासार्हता जाते. मला असं वाटतं की विश्वासार्हता हा यातला सर्वात मोठा वर्चू आहे, वरदान आहे. आणि ते वरदान ज्या दिवशी तुम्ही गमवा त्या दिवशी या व्यवसायाची मला असं वाटतं अधोगती होण्यास सुरुवात होईल. आता तुम्ही म्हणाल की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हे बघतोच आहोत की नवीन आव्हानं येतातच आहेत आणि संधी पण वाढतातच आहेत. आधी एखाद्या गावामध्ये एखादा पत्रकार असायचा, एखाद्या पेपरमध्ये 15, 20, 25, 50, 100 लोक काम करायची. आता तुम्हाला सगळीकडे संधी दिसत आहेत. ज्याच्या हातात मोबाईल आहे आणि ज्याला युट्यूब चॅनल उघडता येतं तो सगळे पत्रकार आहेत. सगळे पत्रकार 80 कोटी पत्रकार आहेत भारतात, म्हणजे ज्यांच्या हातात मोबाईल आहे ते सगळे पत्रकार आहेत जसं मी म्हटलं. तर मुद्दा असा आहे की हे सगळं करताना त्याचे उद्देश तपासले गेले पाहिजे. कोण कशासाठी का करतो आहे. आता ज्यावेळेला आव्हान आपण तपासतोय त्याच वेळेला उद्देश सुद्धा तपासणं महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेला उद्देश हा मला असं वाटतं की नोबल असेलच असं नाही, त्यामुळे उद्देश सुद्धा तपासणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्याकडे बातमी येते, जो कोणी माणूस आपल्याकडे माहिती पाठवतो, जो कोणी नेता, जो कोणी अभिनेता, जो कोणी रस्त्यावर माणूस, जो कोणी अधिकारी, जो कोणी आपल्याकडे माहिती पाठवतो आहे त्याचा उद्देश सुद्धा तपासणं महत्वाचं आहे. अर्थात काही वेळेला केवळ चुकीच्या भावनेमुळे सुद्धा अशा पद्धतीच्या माहिती पोहोचवण्याचं तंत्र आपल्याकडे माहिती आहे की कोण कुणाला अगदी निनावी पत्रांपासून ते अगदी स्वतः हातात घेऊन कागदपत्र देण्यापर्यंत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, काय आहे हे न तपासता आपल्याकडे पोहोचवली जातात. त्या कागदपत्रांचं, त्या माहितीचं तथ्य जे आहे ते तपासण्याचं काम पत्रकारांचं आहे. मला ती खूप इंग्रजीमधली सेईंग आहे पण ती मी शुद्ध मराठीत सांगतो. इफ समवन इज सेईंग रेनिंग आउटसाइड, इट इज नॉट युअर ड्युटी की तुम्ही बाहेर पाऊस पडतोय हे लिहा. तुमची ड्युटी ही आहे की खिडकीचा पडदा जो आहे तो दूर करा आणि खरंच बघा की खरंच बाहेर पाऊस पडतोय. म्हणून हे म्हणाले आणि ते म्हणाले, म्हणजे यांनी आरोप केला त्यांनी प्रत्युत्तर दिलं, त्याच्यामध्ये एक जागा आहे आणि ती जागा वास्तवाची आहे, ती जागा तथ्यांची आहे, ती जागा फॅक्ट्सची आहे. मला असं वाटतं की त्याच्याशी कुठलीही तडजोड फॅक्ट्सशी करण्याची गरज नाही. त्यामुळे मला असं वाटतं की संधी वाढतायत, पण संधी वाढताना ज्यांची विश्वासार्हता आहे त्यांच्याच संधी टिकून राहतील. संधी येते आणि संधी जाते सुद्धा. मग संधी कायम कशी राहील. आता समजा की माझ्यासारखा नवीन असेल किंवा 20 वर्ष काम करणे हे काही फार मोठं काम नाहीये पत्रकारितेमध्ये. 40, 50 वर्ष काम केलेली लोक आहेत, त्यामुळे 20 वर्ष हा अत्यंत कमी कालावधी आहे. मला असं वाटतं की 20 वर्षामध्ये कदाचित काय इंटर्नशिप पूर्ण केली, पहिल्या 10 वर्ष इंटर्नशिपच चालू असतं असं माझं म्हणणं आहे. मला जोपर्यंत बातमीचे सोर्स कळणं, तपासणं, वाढवणं, जोपासणं आणि निरुद्देशपणे त्यांना पुढे नेणं जमत नाही तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी करत राहाव्या लागतील. आणि मग पुढच्या ज्या वेळेला आपण ह्या संधी वाढतायत, म्हणजे पहिल्यांदा मी मगाशी बोलता म्हणालो की आता प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये सोलापूर सारख्या शहरामध्ये मी होतो त्याच वेळेला 5 लोकल चॅनल्स होते. म्हणजे मी 2005-06चं सांगतो, कारण मल्टीलिंग्वल शहर आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड एवढ्या भाषेमध्ये चॅनल्स होते. तर इथं संधी प्रचंड आहेत. म्हणजे आपल्याकडे काय प्रांतवार भाषा प्रांतरचना असल्यामुळे, भाषावर प्रांतरचना असल्यामुळे प्रत्येक लोकल चॅनल्सचे आहेत, त्याच्यामध्ये बोली भाषांच्या आहेत. मी मध्ये जळगावला गेलो होतो त्यावेळेला मी बघितलं तिथं अहिराणीमध्ये काही युट्यूब चॅनल्स सुरू आहेत. म्हणजे हे फॅक्ट आहे. विदर्भामध्ये गेलो होतो तर तिथं त्यांच्या भाषेमध्ये काही मराठी भाषेमध्ये तिथे युट्यूब चॅनल सुरू आहे. आता कॉम्पिटिशन कोणाशी आहे तर कॉम्पिटिशन तुमची आत्ता प्रस्थापित असलेल्या सगळ्या माध्यमांशी आहेच आहे. प्लस कॉन्टेंट क्रिएटर नावाची एक नवीन एक स्ट्रीम उदयाला आलेली आहे. त्या कॉन्टेंट क्रिएटरशी सुद्धा तुमची मला असं वाटतं की स्पर्धा आहे. गेल्या काही काळामध्ये अशी ज्या गोष्टी, म्हणजे मला असं वाटतं की संधी आणि आव्हान आणि संधींचा विचार करताना संधी टिकून कधी राहतील तर त्यातलं अर्थकारण टिकून राहील तर संधी राहील. आपल्याला पत्रकारिता हा एक नोबल व्यवसाय आहे हे माहिती असलं तरी सुद्धा तो व्यवसाय आहे, नोबल व्यवसाय, त्याला व्यवसाय हा त्यातला शब्द आहे. त्याचं व्यावसायिकीकरण जोपर्यंत त्याची व्यावसायिक गणित जुळत राहतील तोपर्यंत ती संधी कायम होईल. आता ज्या ऍक्च्युअली ऍडव्हर्टिजमेंट, जाहिराती पेपरमध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये किंवा टीव्हीमध्ये छापून यायला पाहिजे, त्याच जर मला असं वाटतं कॉन्टेंट क्रिएटरनी नेल्या आणि तुमच्यापेक्षा अधिक प्रभावशाली कॉन्टेंट क्रिएटर आहे हे जर सिद्ध व्हायला लागलं तर मला असं वाटतं की त्याच्या आर्थिक गणित सुद्धा बिघडतील
आणि त्यामुळं आताच्या काळामध्ये ही वेगवेगळी स्पर्धा आहे. म्हणजे व्यावसायिक स्पर्धा वेगळी आहे, कॉन्टेंटची स्पर्धा वेगळी आहे, तंत्रज्ञानाची स्पर्धा वेगळी आहे. आणि त्यामुळं तुमची दुसऱ्या बाजूला हे जे कॉन्टेंट क्रिएटर आहे ते सुद्धा या स्पर्धेमध्ये आहे, ते सुद्धा पत्रकारितेच्या स्पर्धेमध्ये आहे, ते सुद्धा एंटरटेनमेंट जरी करत असले ते. आता आपण बघतो की रील्समध्ये तर तुम्ही जितका वेळ काय टीव्ही बघत नाही त्याच्या चौपट पाचपट वेळ तुम्ही दिवसाचा रील्स बघण्यामध्ये घाला. म्हणजे माहिती कंझ्युम करण्याऐवजी एंटरटेनमेंटचं कन्झम्पशन जे आहे ते आपल्या आयुष्यातलं वाढलेलं आहे. म्हणजे आपल्याला ती आपल्याला एंटरटेनमेंट करता करता आधी असं असायचं की 3 तासाची सर्कस बघायला जायची, म्हणजे वर्षातून 1-2 वेळा. नंतर ते चित्रपट बघायला झाले तंबूमध्ये, म्हणजे तंबू लावायचा, रात्री चित्रपट दिसायचा. मग ते झाल्याने VCR कॅसेट झाल्याने दिवसातून बघायला जाणार. मग कन्झम्पशन वाढता टीव्ही आला, मग डिश आले, आणि मग नंतर काय आता नेटफ्लिक्स आणि हे आलं. आता 3 तासाचा पिक्चर सुद्धा लोक काय फास्ट फॉरवर्डमध्ये बघतात, एकदम फास्ट फॉरवर्डमध्ये. आता गाणालाही फास्ट फॉरवर्ड करा. मग अशा पद्धतीने आता आपला कंटेंट जो आहे तो कंझ्युम करण्याची आपली मानसिक किंवा बौद्धिक क्षमता 15 सेकंद 30 सेकंदांवरती येऊन थांबली. म्हणजे 30 सेकंदानंतर आपला मेंदू आपल्याला साथ देत नाही की याच्यापेक्षा जास्त बघितलं गेलं पाहिजे. आणि म्हणून टीव्ही बघणाऱ्यांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस घसरत चाललेली आहे. आणि टीव्ही बघणाऱ्या लोकांचं वयोमान जे आहे ते मोस्टली 40च्या वरचं आहे. आणि म्हणून आपलं आव्हान काय आहे, तर आव्हान हे आहे की हे वयोमान जे आहे ते जोपर्यंत कमी होत नाही, म्हणजे 18पर्यंत 17पर्यंत माहिती कंझ्युम करणारा माणूस त्यांनी टीव्हीवरून बघितलं पाहिजे ना. 18-19-20 वर्षाच्या मुलाला वाटलं पाहिजे की मला आज टीव्ही बघितला पाहिजे, मला अमुक चॅनल उघडून बघितलं पाहिजे की तिथं काय चाललंय किंवा तमुक चॅनलवरती काय चाललंय, कारण तिथं मला काहीतरी ज्ञानार्जन करता येऊ शकतं किंवा तिथं मला काहीतरी असं मिळतंय की ज्याच्यामुळे मला ते बघावं लागेल. आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपल्याकडच्या शाळा, आपल्याकडचं शिक्षण जे मोस्टली आहे ते मोस्टली इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमामध्ये होतं. पण मोस्टली आता आपण घरकाम करणाऱ्या महिला असतील किंवा अगदी शेतीमध्ये काम करणारी महिला असेल ती सुद्धा आपल्या मुलाला इंग्रजी शाळेमध्ये पाठवणं पसंत करते. त्यामुळे पिढीचा जो जॉनर आहे तो जॉनरच पूर्ण बदलत चाललेला. आता आपण घरातच काय त्याच्याशी इंग्रजीमध्ये बोलू लागलो. आपल्या वापराची भाषा जी आहे ती मराठी आहे, पण आपण तिला व्यावसायिक भाषा करत नाही. आपली वापराची भाषा ही व्यावसायिक भाषा झाल्याशिवाय, व्यवहाराची भाषा झाल्याशिवाय त्याच्यातून अर्थार्जन होणार नाही. आणि आपल्या गेल्या 20-25 वर्षांच्या कालावधीमध्ये झालंय असं की ती अर्थार्जनाची, व्यवहाराची भाषा याची संख्या जी आहे किंवा त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो कमी होत चाललेला आहे. म्हणजे आधी मराठीमधून होणारे व्यवहार म्हणजे व्यवसाय असतील, उद्योग असतील, त्याचं देवाणघेवाण असेल, आणि आता होणारे व्यवहार याच्यामध्ये अंतर पडत चाललेलं आहे. आणि ते अंतर सुद्धा याला कारणीभूत आहे. त्यामुळे 18-20 वर्षांचा मुलगा जो जेनझी आहे, आपल्याला जेनझी म्हणतात ना आता, मिलेनियल, अल्ट्रा मिलेनियल, ही जी मुलं आहेत ती मुलं आपला कॉन्टेंट बघत वाचत नाहीत. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की इथला सामाजिक भोवताल आणि इथलं वातावरण याच्याशी त्याची नाळ जी आहे ती तुटलेली आहे की काय असं वाटावं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे वास्तव आहे. अगदी सोलापूरमध्ये तुम्हाला ते काय शहरामध्ये बघायला मिळेल, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये बघायला मिळेल. म्हणजे त्याला आता आपल्याकडे म्हणजे काय अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे आउटलेट्स तुमच्या आजूबाजूला चालू होते त्याच्यावरून तुम्हाला ते काय म्हणतात त्याचा एक अंदाज येऊ शकतो. आणि म्हणून दुसऱ्या बाजूचा एक कॉन्टेंट क्रिएटर वर्ग आहे की तो लोकल ते ग्लोबल करायच्या मागे लागलेला आहे, आणि एक वर्ग आहे तो जो ग्लोबल आहे तो लोकल होण्याच्या मागे लागलेला आहे. आणि ही मूळ स्पर्धा आहे कॉन्टेंटमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की कॉन्टेंट जो आहे तो आपण सगळं जरी झालं तरी मगाशी मी म्हटलं की कॉन्टेंट इज किंग. म्हणजे कंटेंट तुमचा राजा असणार आहे. तुम्ही जितका ओरिजिनल कंटेंट तयार करा तितका तो चालणार आहे. अगदी फूड ब्लॉगर, मला एक सोलापूरचा फूड ब्लॉगर माहिती आहे की तो पुण्यामध्ये इकडे तिकडे जाऊन छोटे ब्लॉग्स करतो आणि त्याला फॉलो करणारे खूप लोक आहेत. आता मुद्दा असा आहे की फूड ब्लॉगरला फॉलो का केलं जातंय? आता तो तर सोलापूरच्या भाषेत काय बोलतो, तो त्याला ती भाषा आवडते, ती लोकांना पण बघायला आवडते. याचा अर्थ असा आहे की त्यांनी स्वतःची भाषा ही व्यवहाराची भाषा केली, त्यांनी ती व्यवहार म्हणून वाढवली. त्यांनी त्याच्या भागामध्ये जाऊन इथल्या काय सुधामध्ये जाऊन केलेलं असेल किंवा कुठेतरी भेळ मिळते चौकामध्ये तिथे जाऊन केलं असेल, पुण्यातल्या कुठल्या तरी कल्याणीमध्ये जाऊन केलेलं असेल, तर तो तिथं जाऊन ती भाषा त्याची व्यवहाराची भाषा करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की कंटेंटची भाषा जर मराठी असेल तर मराठी ही व्यवहाराची भाषा म्हणून अधिक वापरली गेली पाहिजे आणि ती व्यवहाराची भाषा म्हणून रुजवली गेली पाहिजे खाली आपल्या घरातल्या मुलांमध्ये, तरुणांमध्ये. तर मला असं वाटतं की त्याचा एक काय म्हणून आपण ते एक संधी म्हणून त्याला आपल्याला कन्वर्ट करतो. म्हणून भाषा हा एक खूप मोठा भाग आहे. आता ज्या पद्धतीचं ज्ञान जे आहे, आणि आता मुद्दा असा आहे ना की तुमच्या गुगल ट्रान्सलेटरमुळे
तुम्ही स्पॅनिश कंटेंट कंझ्युम करताय का तुम्ही फ्रेंच कंटेंट कंझ्युम करताय काही फरक पडत नाही. एक तर त्याला सबटायटल्स आहे आणि जर सबटायटल्स नसतील तर त्यांनी काय म्हटलंय हे बघायला तुम्हाला गुगल ट्रान्सलेट. त्यामुळं तुमची स्पर्धा ही एकाच वेळेला हिंदी इंग्रजीशी असतानाच दुसऱ्या वेळेला ती स्पॅनिश, फ्रेंच, चायनीज, अजून कुठल्या ज्या काही भाषा असतील त्या सगळ्या भाषांमधल्या कॉन्टेंटची आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही हे सगळं सांगताय पण इथं सोलापूरमध्ये पत्रकारिता करताना मला याचं काय मला काय घेणं देणं द्यायचं असं वाटू शकतं. मी ग्रामीण भागातला पत्रकार आहे, मी सुद्धा ग्रामीण भागातला पत्रकार, मी ग्रामीण भागातल्याच गोष्टींचं वार्तांकन करत असतो. चांगली मगाशी सांगितलं की आपल्याकडे बीडचं घडलेलं प्रकरण असेल किंवा मी अगदी सोलापूरमध्ये असताना जी चिमणी आता पाडली तर तेव्हापासून म्हणजे या सगळ्या गोष्टींचं वार्तांकन मी करत आलेलो आहे. किंवा पंढरपूरची वारी असेल, पण कॉन्टेंट बदलत चाललंय ना, कॉन्टेंटची क्वालिटी बदलत चालली आहे, त्याच्यातला भाव बदलत चाललेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की तुमची स्पर्धा आहे, नाही असं नाही. जसं चायनीज किंवा स्पॅनिश कंटेंट तयार करणारा किंवा एखादा छोटा पत्रकार त्या देशात असेल त्याची स्पर्धा जशी तुमच्याशी आहे तशी तुमची स्पर्धा सुद्धा त्याच्याशी आहे. त्यामुळे तुमची स्टोरी, तुमची एखादी स्टोरी एखाद्या कुठल्या तरी देशामधल्या कोपऱ्यातल्या भागामध्ये घडते आणि ती इथल्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून येते. त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ असा आहे की रिलेटिव्हिटी आहे आणि ती घटना इथल्या माणसांना सुद्धा लागू होते आणि म्हणून ती आम्ही छापतो आहोत. याचा अर्थ असा आहे की आपण सगळीकडे समकालीन आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला तंत्रज्ञानाचा मी पहिल्यांदा भाग जरा थोडासा तुम्हाला रटाळ वाटू शकतो पण तो जरा लवकर संपवला पाहिजे कारण ते इतकं महत्वाचं पण आहे. दुसऱ्या बाजूला की तुम्ही ज्याला असा कंटेंट तयार करताय तर काळजी काय तुम्ही घ्यायला पाहिजे. काळजी एकतर तथ्य विश्वासार्हता जपणं हे तर गरजेचं आहेच आहे, पण त्याही पुढे जाऊन तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही कंटेंट तयार करता, आता हे सगळे म्हणजे आता आपण कशावर कुठून कुठे आलेलो आहोत बघा. ज्यावेळेला P2 कॅमेरा होता मला असं वाटतंय 2005-06 मध्ये P2 कॅमेरे चालायचे, तिथपासून आता आपण मोबाईलच्या ऍपलच्या मोबाईलवरती डॉक्युमेंटरी शूट करण्यापर्यंत आले होते. आणि मग वेगवेगळे रोडचे माईक असतील, मग त्याचे इक्विपमेंट्स असतील, मग 2-in-1 असेल, मग एक माणूस बसलाय दोघांना माईक लावले एकाच मोबाईलवरती अख्खा इंटरव्ह्यू शूट होतो आहे, तो पण 4K मध्ये होतो आहे. म्हणजे क्वालिटीशी पण काही कॉम्प्रोमाइज नाहीये, ऑडिओशी काही कॉम्प्रोमाइज नाहीये. म्हणजे इतकं चांगलं तंत्रज्ञान सुद्धा तुम्हाला वापरता आलं पाहिजे. आता हे सगळं झालं, पण हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ज्या कॉन्टेंट याचा जो विचार करतो आपण किंवा बोलतोय आपण तो कॉन्टेंट काय असतो, तो कॉन्टेंट कसा असतो. आता मुद्दा हा आहे की एक उदाहरणासकट मला सांगायला आवडेल तुम्हाला की दुष्काळ पडला होता आपल्या 2014-15 मध्ये आणि त्यावेळेला मला असं वाटतं की लातूर मधल्या एका मुलीने आत्महत्या केली. तरुण मुलगी होती, 18-20 वर्षाची मुलगी होती आणि तिने त्या आत्महत्येच्या पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये असं म्हटलेलं होतं की माझ्या आई वडिलांवरती अधिक कर्ज झालेलं आहे, अधिक बेरोजगारी आणि शेती नापिकी झाल्यामुळे आणि आता माझ्याकडे पासला सुद्धा पैसे नाही शाळेला जा कॉलेजला जा पासला सुद्धा पैसे नाही. तिला 250 रुपये लागायचे पास. आणि आता मग त्यांना माझं लग्न करायची घाई झालेली आहे कारण आता कॉलेजला जायला पैसे नव्हते. आता माझ्या लग्नाला सुद्धा त्यांना कर्ज घ्यावं लागेल. तर म्हणून मी आत्महत्या करते की माझे वडील जे आहेत ते कर्जबाजारी अजून होऊ नये. इतकी हृदयद्रावक गोष्ट होती ती गोष्ट आमच्याकडे आल्यानंतर आम्ही ती पहिल्यांदा चालवल्यानंतर मला एक गोष्ट सांगा, 250 रुपये नाहीये म्हणून आत्महत्या केली याने काय समजलं. माझं असं म्हणणं आहे की 250 रुपये नाहीये याच्यातून म्हणून तुम्ही आत्महत्या केली. यातून एकच समजलं की आम्ही 250 रुपयासाठी आत्महत्या केली, ही काही रक्कम आहे का, काहीतरी झालंच असतं एवढ्यासाठी का आत्महत्या करायची. पण जो माणूस बांद्रामध्ये बसलाय किंवा साऊथ मुंबईमध्ये कॉफी पीत बसला त्याला ते कसं समजेल की तो म्हणते अरे मॅटर जस्ट 250 रुपीज नथिंग वाय शी लेफ्ट. तर त्याचा हेतू तो असू शकतो कारण त्याला त्याची ग्रॅव्हिटी समजली किंवा आपल्याला ती ग्रॅव्हिटी समजली. त्यावेळेला स्क्रिप्ट लिहिताना मला असं आठवतंय की मला ते रिलेटिव्हिटी कसं समजेल दोन्ही लोकांना, म्हणजे तळागाळातल्या माणसाला पण समजेल आणि वरच्या काय साऊथ मुंबईमध्ये बसलेल्या एखाद्या माणसाला पण समजेल. तर मला असं वाटतं की मी त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलं होतं रिलेटिव्हिटी. तुम्ही स्टारबक्समध्ये जाऊन जितक्या रुपयाची कॉफी पितात तेवढेही पैसे त्या मुलीकडे पाससाठी नसल्यामुळे तिने आत्महत्या केली किंवा तुमचा बर्गर जितक्या रुपयामध्ये येतो तितक्याच रुपयामध्ये तिचा पास होतो आणि तेवढ्यामुळे तिने आत्महत्या केली. मला वाटतं ज्या वेळेला ही बातमी लागली त्यावेळेला त्याला शहरात अधिक रिस्पॉन्स आला. त्याचं कारण असं होतं की शहरी मुलांना तरुणांना शहरातील लोकांना ते जास्त अपील झालं की अरे आपण एका वेळच्या कॉफीच्या कपावरती जेवढे पैसे घालवतो ना तेवढे पैसे नसल्यामुळे त्या पोरीने आत्महत्या केली. मला असं वाटतं की हे रिलेटिव्हिटी आहे.
तुमचा कॉन्टेक्ट सगळ्यांना रिलेट करतो वरपासून खालीपर्यंत. मग मी का वाचायचा हा प्रश्न निर्माण होईलच. म्हणजे एखाद्या गावात काही घडलं असेल तर मी का वाचायचं, मुंबईत काही घडलं असेल तर मी का वाचायचं सोलापूरमध्ये बसून. तर जो कोणी कॉपी लिहितो आहे, जो कोणी त्याच्यामध्ये एडिटिंग करतो आहे, किंवा जो कोणी मथळा बनवतो आहे, ज्याला आपण हेडलाईन म्हणतो, मथळा म्हणतो, तर त्याची ही जबाबदारी आहे की हा कॉन्टेंट जो आहे तो सर्वांना रिलेटिव्ह वाटला पाहिजे. ज्यावेळेला मी हे लिहिलं की 250 रुपये म्हणजे एका कॉफीत मी जितक्या पैशांची कॉफी पिता किंवा बर्गर खाता तेवढेही पैसे त्या मुलीकडे पास नव्हते, त्यावेळेला राज्यभरातून त्याचा आक्रोश जमा झाला. राज्य सरकारवर इतका दबाव आला त्यावेळेला की त्यावेळेचे परिवहन मंत्री होते दिवाकर राव, त्यांना अख्ख्या महाराष्ट्रभर जोपर्यंत दुष्काळ आढळतो तोपर्यंत मुलींना पास मोफत करावे लागले. ही ताकद आहे तुमच्या ही ताकद आहे तुमच्या रिलेटिव्हिटीची, ही ताकद आहे तुमच्या संवेदना. आणि जर संवेदना असतील तरच ते तुम्ही लिहू शकता. म्हणून पत्रकारांच्या संवेदना जाग्या असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आजकालच्या अत्यंत व्यावहारिक काळामध्ये, भौतिक काळामध्ये पत्रकारांच्या संवेदना तितक्याशा जागृत आहेत का हा प्रश्न वारंवार विचारला जातो. आणि त्याची वेळ येते त्यांच्यावरती विचारण्याची, त्याची काही कारणं अगोदर. म्हणून मला असं वाटतं की आपल्या संवेदना प्रकाशनं गरजेचं. त्यानंतर हुंडा हा प्रश्न आहे की ज्याच्यावरती आम्ही फोकस केलेला होता. आणि मला असं वाटतं की हुंडा आपल्याकडे किती, म्हणजे इतर रामदासी सर आहेत, माने सर आहेत, कुलकर्णी सर आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे की हुंडाबळीच्या बातमीची जागा कमी असते पेपरमध्ये. म्हणजे आता वैष्णवी हगवणे प्रकरण सोडा की त्याच्यामध्ये लार्जर लाईफ अनेक खूप मोठी मंडळी अडकल्यामुळे आणि काही अधिकाऱ्यांचा सुद्धा त्याचा हात आहे की असं वाटल्यामुळे ते सगळं प्रकरण जे आहे ते माध्यमांनी लावून धरलं आणि मोठं झालं. पण एरवी हुंडाबळीच्या किती बातम्या येतात, म्हणजे रोज कमीत कमी मी ग्रुपवरती बघतो महाराष्ट्राच्या, तर असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी हुंडाबळीची बातमी होती. पण मग हुंडाबळीच्या बातम्या करून आपण थांबलो का? आपण ते 1 कॉलम 2 कॉलम तेवढी जागा देऊन आपण तो विषय संपवलाय का? आपण तो पुढे नेणार आहोत की नाही? त्या काळामध्ये मला असं वाटतं की इथे काही आफ्ताब असेल, सागर असेल, या लोकांनी माझ्यासोबत मी त्यांचं सहकार्य राहिलो कधी ना कधी काळामध्ये. आम्ही त्याला हुंडा परिषद आयोजित केलं होता. एक छत्रपती संभाजीनगरला घेतली होती, जळगावला घेतली होती, कोल्हापूरला घेतली होती. आणि त्यावेळेला त्या हुंडा परिषदांमध्ये आम्ही तो विषय मांडताना मुलींना सुद्धा सोबत घेतलेलं होतं, ज्या विक्टिम्स आहेत, ज्यांना हे भोगायला लागलेलं आहे. आणि त्याच वेळेला मला असं वाटतं की समाजातल्या अनेक धुरीणांना, जे महिलांसाठी काम करतात, जे हुंडाबळी प्रथेविरोधात काम करतात, अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काही कार्यक्रम केले. आणि त्याच्यामध्ये इतक्या करुण कहाण्या समोर आल्या होत्या. म्हणजे अगदी शेतभाग विकून आई बापांनी हुंडा दिलेला आहे आणि तरी सुद्धा आता अजून एखाद्या गाडीसाठी किंवा अजून एखाद्या वस्तूसाठी मुलींना घरी पाठवलं गेलेलं आहे. मुलगी झाली म्हणून नाराज होऊन घरी पाठवलं गेलं. मला एक आठवण त्याच्यामधून आता जस्ट आठवलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशाच हॉलमध्ये कार्यक्रम चालू होता आणि मुली आपल्या कहाण्या सांगत होत्या. काही पालकांच्या मुली गमावल्या होत्या त्यांनी हुंडाबळी त्या हुंड्याच्या प्रकरणामध्ये. आणि मग तो कार्यक्रम करताना एक मुलगी उभी राहिली, मुस्लिम समाजाची मुलगी होती. ती उभी राहिली आणि ती म्हणाली की मला जेव्हापासून ती स्वतः लॉयर होती आणि तिचा नवरा इंजिनियर होता. आणि ती म्हणाली की मला मुलगी झाली त्या दिवसापासून माझा नवरा मला भेटायला बघायला आलेला नाही, किंबहुना त्याने माझा फोन उचललेला नाही. हे सगळं युट्यूबवर तुम्ही बघू शकता. हे कार्यक्रम दोन रेकॉर्डेड कार्यक्रम आणि हे धक्कादायक होतं. आणि ती मुलगी, तिला तिथे कॉन्फिडन्स आला. ते सगळं बघितल्यानंतर ती म्हणाली की तो काय मला तलाक देणार नाही, मी आता या क्षणामध्ये आता इथून तुमच्या कार्यक्रमामध्ये मी त्याला सोडलं म्हणून सांगतो. हा कॉन्फिडन्स जो आहे, हा कॉन्फिडन्स त्या मुलीला आला कारण की तिथे बसलेल्या लोकांनी तुमच्या बाजूच्या, तिच्या वैयक्तिक आयुष्यामधल्या जे काही टॅबूज आहेत की अरे मग आता नवरा नाहीये तर मग कसं आता मुलीचं, किंवा काय तिला आता एकटीला घरी ठेवायचं तर मग कसं करायचं, हे जे टॅबूज आहेत त्या टॅबूजमुळे, लोकांच्या प्रेशरमुळे, त्याला पिअर प्रेशर, सोशल प्रेशर म्हणतो, या सोशल प्रेशरमुळे अनेकदा या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि त्याकडे दुर्लक्ष होतं. मला असं वाटतं की ही एक खूप मोठी गोष्ट आहे की जे एक आयुध तुमच्या हातामध्ये आहे आणि ज्या आयुधाचा वापर करून तुम्ही यातल्या काही गोष्टी रोखण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. सगळ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. तुम्ही काही फार मोठं तुम्ही काय रॉबिन हुड आहात असं माझं अजिबात सुद्धा म्हणणं नाहीये. पत्रकार म्हणजे काही रॉबिन हुड नाहीये. त्यांच्यामध्ये असलेल्या संवेदनशीलतेमुळे जर काही प्रश्न जे आहेत ते धसाला कदाचित लागणार नाही, ते तडीला निश्चित लागणार नाही, समाजातून ते नष्ट निश्चित होणार नाही, पण कदाचित 10-100 पैकी 10, 15, 20 लोकांमध्ये, 25 महिलांमध्ये, मुलींमध्ये ही ताकद येईल की त्याच्या विरोधामध्ये आपण उभं राहू शकतो. मला असं वाटतं की त्या 25 ज्या आहेत
त्या पुढच्या 2,500 तयार करतील आणि पुढच्या 25 वर्षामध्ये कदाचित हा प्रश्न राहिलेला नाही असं वाटावं अशी परिस्थिती कदाचित निर्माण होऊ शकते. हे चिमणीला कदाचित आग लागलेल्या जंगलावरती पाणी टाकण्यासारखं आहे, पण ते चिमणीचंच काम आपल्याला रोज करावं लागणार आहे. आपण चिमणी होणं स्वीकारलं पाहिजे आणि आपण चिमणी आहोत याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. मला असं वाटतं पत्रकारितेतलं सगळ्यात मोठं जर काही वरदान असेल तर ते आहे आणि आपण ते स्वीकारलं पाहिजे यासाठी म्हणतोय. कारण अलीकडच्या काळामध्ये, कारण पुढचा टप्पा आहे, अलीकडच्या काळामध्ये सर्वांना एका दिवसामध्ये किंवा पत्रकारांना सुद्धा आता बघतोय की चमक धमक सगळी आपल्या परिसरातली बघायला मिळायला लागलेली आहे. कोणीतरी त्यांच्या सोबतच कोणीतरी काय एका प्रकारे काही वर्षांमध्ये काही लाखांच्या पॅकेजेसवर पोहोचलेला आहे, कोणीतरी मित्र कॉन्ट्रॅक्टर झालेला आहे, कोणीतरी कुठून तरी वेगळ्या मार्गाने पैसे कमवलेले आहेत, कुणीतरी आपल्या आजूबाजूच्या पत्रकारांनी काहीतरी वेगळ्या व्यवसायातून पैसे कमवले. अशा वेळेला अस्वस्थता येणं स्वाभाविक आहे आणि म्हणून मी म्हटलं की हे फार गरजेचं आहे. आता आत्ताच्या काळातलं जर आव्हान सगळ्यात मोठं काय असेल तर मला असं वाटतं की प्रामाणिक असणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. तुमच्या सगळ्यात मोठं आव्हान प्रामाणिक असणं आहे आणि प्रामाणिक जर आपण राहिलो तर मला असं वाटतं की ही आताची परिस्थिती जी तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे, राजकीय पत्रकारिता, पत्रकारितेत बिघडलेली पत्रकारिता, मोदी मीडिया, हा मीडिया, तो मीडिया, त्याच्याबद्दल मी बोलावाशी खूप लोकांची इच्छा आहे मला सांगितलं, तर ती परिस्थिती निर्माण झाली जर आपण प्रामाणिक राहिलो. मला असं वाटतं की आपण हे स्वीकारलं पाहिजे की आपण काही गोष्टी प्रामाणिकपणे नाही केल्या आणि त्या गोष्टी प्रामाणिकपणे करण्याची गरज आहे. त्यातल्या काही खडतर अडचणी सुद्धा आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. मी कुठल्या तरी स्वप्न रंजनामध्ये बोलत नाही हे सुद्धा मला याची कल्पना आहे. कारण तुम्ही स्वतः पत्रकार असला तरी तुम्ही सुद्धा कुठेतरी काम करत असता आणि त्याचा डोलारा जो आहे तो सांभाळणारा सुद्धा कोणीतरी वेगळा आहे आणि त्या तुमच्या सगळ्या दोऱ्या त्याच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ते शक्य होईल का हे माहित नाही. पण मला असं वाटतं की जसं चिमणीची भूमिका मी आधी खूप म्हणजे काय म्हणू पण त्याला खूप मुद्दाम चिमणीची गोष्ट सांगितली. चिमणी होणं स्वीकारलं पाहिजे. आपल्याला हत्ती होऊन पाणी टाकण्यामध्ये, फवारा सोडण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला असं वाटतं आपण हत्ती होऊ शकत नाही, आपण चिमणी होऊ शकतो हे स्वीकारलं की आपण आपल्यापुरतं एक प्रामाणिक जग तयार करू शकतो आणि मग अशी जी एक छोटी छोटी प्रामाणिक जग आहे त्याचं एक मोठं जग तयार व्हायला काही हरकत नाहीये. तुमच्या आजूबाजूला काय चाललंय त्यामुळे तुम्ही विचलित होणार नाही आणि मला असं वाटतं की आत्ताच्या काळामधली विचलित न होणारी, अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारी, चिमणी होण्याचं धैर्यानं स्वीकारणारी पत्रकार मंडळी आत्ताची गरज आहे आणि तीच गरज जर भागली तर मला असं वाटतं की बरेचसे प्रश्न सुटतील. आत्ताच्या काळामध्ये हे प्रामाणिकपणे मी यासाठी सांगितलं की अनेकदा अनेक प्रकारच्या आमिषांमुळं, अनेकदा अनेक प्रकारच्या काय करू का आकर्षणामुळं काही वेळेला आपल्याला सुद्धा आपण ते करावं का असं मनात येतं. सगळेच लोक करत असतील असं नाही आणि खूप सारे चांगले प्रामाणिक लोक आहेत म्हणूनच अजून सुद्धा समाजाची अपेक्षा पत्रकारांकडून आहे. अजूनच काही लोक प्रामाणिक लोकांना किंमत देतात. अजूनही तुम्ही गेलात तर पत्रकारात म्हटलात तर काही समाजातला जो एक वर्ग आहे तो तुम्हाला तुमच्याकडे आदराने बघतो. त्याचं कारणच आहे की तुम्ही त्यांचे प्रश्न मांडाल. त्यांनाही कल्पना की तुम्ही त्याचाच लावू शकत नाही. त्यांची फार तोकडी अपेक्षा आहे. मांडा, व्यासपीठ द्या की जे तुमच्या हातात आहे आणि ते व्यासपीठ देणं मला असं वाटतं प्रामाणिकपणे आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एखाद्या आमदाराच्या भावाने कोणाची तरी 17 एकर जमीन ढापली एखाद्या 80 वर्षाच्या महिलेची, ज्यावेळेला ते प्रकरण समोर येतं त्यावेळेला कमीत कमी आपण तिची न्यायालयीन लढाई नाही लढू शकत, आपण तिची राजकीय लढाई नाही लढू शकत, पण आपण तिची वेदना तर मांडू शकतो. आपण ते कमीत कमी आपल्या लोकांना, प्रेक्षकांना दाखवू शकतो, तिची बाजू तर समोर आणू शकतो. आयदर वे कुणीही, बाप नाही, आई नाही, मुलगा नाही, मुलगी नाही, जी निराधार आहे, जी 1-2 लुगड्यांवरती आझाद मैदानावरती 15 दिवस येऊन बसली, तिची बाजू कोण मांडणार? मला असं वाटतं की चिमणी होणं स्वीकारलं की तिचं बाजू मांडणं पण सोपं होऊन जातं. छोटं काम आहे चिमणी होणं, तिची बाजू मांडण्याचं काम सुद्धा. आणि म्हणून ती गोष्ट फार गरजेची आहे. तिसरी जी गोष्ट मला सांगायची होती ती म्हणजे आताच्या काळामध्ये त्यातली एक गोष्ट राहिली आणि मग मी पुढे जाईल की ज्या वेळेला तरुण माझे मित्र या व्यवसायामध्ये येऊन पाहत आहेत त्यावेळेला तुम्हाला याची कल्पना पूर्णपणे असली पाहिजे की तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियर एवढं पॅकेज नाही मिळणार, तुम्हाला काय एखाद्या डॉक्टर एवढे पैसे नाही मिळणार, तुम्हाला एखाद्या प्राध्यापक मित्रा एवढे पैसे नाही मिळणार. तुम्हाला मिळतील पण त्याला वेळ लागेल.
तुम्हाला अनुभव असावा लागेल, तुम्हाला तुमची स्किल्स वाढवावी लागतील, तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन उत्तम ठेवावं लागेल आणि तुम्हाला तुमच्या स्वतःची समाजातली आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातली विश्वासार्हता वाढवावी लागेल आणि त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागेल. ज्या वेगानं सॉफ्टवेअर इंजिनियर पैसे कमवते त्याच वेगानं मला पैसे मिळाले पाहिजे हे ज्या क्षणाला मनात येतं त्या क्षणाला मला असं वाटतं की चिमणी होण्याचं जे धैर्य आहे ते गळून पडतं. म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्या तरुण मित्रांनी जे कोणी आता पत्रकारिता करताय, जे करत होते आणि जे करणार आहेत भविष्यामध्ये, त्यांनी हे स्वीकारलं पाहिजे की आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही फार कमी म्हणजे तुम्ही आता कदाचित तुम्ही काय अपवादांकडे मोठं दाखवू नका. तुम्हाला असे पत्रकार कधी बघायला मिळाले का की जे काय करोडपती आहेत किंवा जे अशा ते फार कमी आहेत, तोकडे आहेत, त्यांचे मार्ग वेगळे आहेत. मला असं वाटतंय की जो नियम आहे ते अपवाद आहे, जो नियम आहे तो हाच आहे की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायला तुम्हाला, मला असं वाटतंय की प्रामाणिकपणे तुम्हाला अत्यंत आदरयुक्त जगण्यासाठीचे जेवढे पैसे गरजेचे आहेत तेवढे पैसे निश्चितपणे पत्रकारिता तुम्हाला देईल. त्याबद्दल मला काही वाद मला वाटत नाही. अर्थात ग्रामीण पत्रकारितेमध्ये अजूनही काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना मोठमोठ्या संस्था अजूनही तसे आदर वाटावा, डिग्निफाईड मला त्यातला इंग्रजीमधला शब्द आहे, तसे वाटावे असे पैसे देत नाहीत, हे सुद्धा वास्तव आहे. आणि म्हणून ज्यावेळेला ग्रामीण भागामध्ये आपण काम करण्याचं स्वीकारू त्यावेळेला आपल्याला मला असं वाटतं की हेही स्वीकारावं लागेल की यामध्ये मिळणारं जे आपला इन्कम आहे किंवा आपलं जे मानधन आहे किंवा आपलं जे वेतन आहे ते सुद्धा तुकडा असणार आहे. मला असं वाटतं की मला एका खूप सिनियर व्यक्तीने सांगितलं होतं की ज्या वेळेला अशा पद्धतीचे तक्रारी पत्र घेऊन आपल्याला कोणीही बंधन केलेलं नाही पत्रकार, आपल्याला कुणीही बंधन केलेलं नाही, आपल्यावरती कुणीही बंदूक ठेवून असं म्हटलेलं नाही की तुम्ही पत्रकार. त्यामुळं तुम्ही काय चरफडत पत्रकारिता करू नका. तुम्हाला पैसे मिळत आहेत, मला हे होत नाही, मला ते होत नाही, तुमचं चॉईस आहे मित्रांनो. आणि मी हे 20 वर्षानंतर सांगतो, 1-2 वर्षानंतर तुमचा चॉईस आहे. तुम्हाला वाटत असेल की याच्याने आपलं नाही होणार, तुम्ही दुसरा उद्योग जरी स्वीकारला तरी समाजातला एकही माणूस तुमच्या दारात दुसऱ्या दिवशी म्हणणार नाही कसं काय सोडलं बाबा आणि का सोडलं, कुणाला विचारून सोडलं, असं कुणी म्हणणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे स्वीकारा, हे शक्य होत असेल तर करा आणि शक्यतो त्यातली प्रामाणिकता हरवणार नाही याची काळजी घ्या. चौथी जी गोष्ट आहे ती आहे मध्ये उभे राहण्याची, जी मी मगाशी सांगितली. गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये याच्याबद्दल फार चर्चा होते आणि ते म्हणजे डावे पत्रकार, अति डावे, अति कडवे डावे आणि मध्ये सध्या कोणी नाहीये, म्हणजे असं कोणी मानत नाही मध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला उजवे, अति प्रतिगामी उजवे. आता मुद्दा काय आहे की मुद्दा हा आहे की समाजामध्येच अशा पद्धतीचे पत्रकारांमध्ये समाजामध्ये अशी एक धारणा झाली की यांच्यामध्ये पण 2 गट आहेत. पत्रकारांमध्ये सुद्धा ती भावना आहे, ती नाकारून चालणार नाही. आणि त्यामुळं एकतर या बाजूनं करतोय म्हणजे तो तिकडचा आहे आणि एकतर या बाजूनं करतोय म्हणजे तो इकडचा आहे. इकडच्याने केलेलं काही चांगलं असू शकत नाही आणि तिकडच्याने केलेलं काहीही बरं असू शकत नाही. हा जो ठाम विश्वास आपल्यामध्ये आपल्या राज्यकर्त्यांनी दृढ करून ठेवलेला आहे, तो राजकारण्यांनी आपल्यामध्ये दृढ केलेला जो विश्वास नाही म्हणताय, गैरसमज जो दूर करून ठेवलेला आहे, तो गैरसमज मोडीत काढण्याची गरज आहे आणि ती जबाबदारी पत्रकारांची. जर या समाजामधल्या सगळ्या प्रकारच्या तुलना ज्या आहेत, गरीब श्रीमंत किंवा भेद जे आहेत, वर्णभेद असेल, जातभेद असेल, रंगभेद असेल, अगदी तुमच्या सेक्शुअल तुमचे चॉईसेस असतील, या सगळ्या पद्धतीचे भेद जे आहेत तेच मिटवण्याचं काम करणाऱ्यांमध्ये जर एवढे भेद पडले किंवा एवढे गट पडले तर मला असं वाटतंय की मग आपलं इथली कर्तव्यता झालेली आहे असं समजून आपण इथं थांबलेलं बरं. मला असं वाटतंय की पत्रकारांमध्ये अशी कुठलीही भावना येता कामा नये की अमुक हा आहे किंवा तमुक तो आहे आणि ही जबाबदारी आपली असली पाहिजे वैयक्तिक. इथं सुद्धा वैयक्तिक हे सगळं जग जे आहे हे आपल्यापासून सुरू होतं आणि शेवटी येऊन सुद्धा आपल्यापर्यंतच थांबतं. आणि त्यामुळं मग आता कसं होईल, मी एकट्याने करून काय, मला असं वाटतंय की ते झालं पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला राज्यकर्त्यांनी खूप म्हणजे तुम्ही राज्यकर्त्यांना नमवणारी, त्यांना झुकवणारी एकच व्यवस्था इथं होती, मला असं वाटतं की होती नाही, आहे अजूनही. तर ती जी व्यवस्था आहे तीही प्रश्न विचारणारी व्यवस्था, ती ही व्यवस्था आहे ती तुम्हाला रोज उठून तुमचे प्रश्न मांडणारी व्यवस्था आहे, म्हणजे पत्रकार. त्याच्या लक्षात काय आलं, ते फार हुशार. त्यांच्या लक्षात काय आलं, सगळ्या प्रकारचे राजकारण, डावे उजवे मधले कडवे डावे अति डावे सगळ्या प्रकारचे राजकारण, त्यांचं लक्षात आलं की ही जी व्यवस्था आहे
ही व्यवस्था एकदा भ्रष्ट झाली किंवा ही व्यवस्था एकदा तिला कुठेतरी काळाग लागला की मग आपलं काम सोपं. त्यामुळं त्यांनी मानवी स्वभावांचा विचार करून अभ्यास करून कुठल्या बाजूचे यांना या बाजूला झुकवा त्यांना त्या बाजूला झुकवा असं करून एक चांगलं छान गट पाडून टाकले आणि त्यामुळे आता काम सोपं झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की पत्रकारांनी कुठलेही भेद मानायचं नसेल. आपलं जर बेसिक तत्वच हे आहे की आपण जर कुठले भेद मानत नाही, आपण जर तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांची वंशज म्हणून काम करतो, आपण जर वारसा सांगताना काय अगदी मागे बुद्धापर्यंत जातो आणि त्यानंतर पुढे येते आपल्या वारीची परंपरा सांगतो, संतांची परंपरा सांगतो, तर असं असेल तर मग आपण अशा पद्धतीचं उजवं डावं करण्याचा प्रयत्न जो आहे तो का करावा. आणि त्यातही आपण इतक्या महत् प्रयासानं आपण इथवर आलेलो आहोत. म्हणजे आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या, आपल्याकडे शिक्षण नव्हतं, आपल्याकडे मुलींचं शिक्षण नव्हतं, आपल्याकडे वैद्यकीय सुविधा नव्हत्या, आपण विचाराने आचाराने काय थोड्याफार फरकाने थोडा जगाच्या पेक्षा मागे होतो. आपण जर इतक्या महत् प्रयासानं महत् कष्टाने इथपर्यंत आलो असू तर आपण इथवर ज्यांनी आणले आपल्याला, जे सामाजिक सुधारक असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी काम केलेले लोक असतील, तर त्यांना आपण खेचून मागे काय घेऊन जातो. मला असं वाटतंय की देश जर आत्ता या घडीला मागे जात असेल तर त्याला जितके राजकारणी जबाबदार आहेत किंवा जितके भेदाभेद करणारे लोक जबाबदार आहेत तितकेच पत्रकार पण जबाबदार. कारण त्यांना कळतंय ना, आपल्याला सगळ्यांनाच कळतंय की हे का केलं जातंय, इथं हे भेद का घडवलं जातं, इथं जातीमध्ये भांडणं का लावली जात आहेत, इथं धर्मामध्ये भांडणं का लावली जात आहेत, इथं दोन भागामध्ये भांडणं का लावली जात आहेत, इथं प्रांतांमध्ये भांडणं का लावली जात आहेत, इथं भाषांमध्ये भांडणं का लावली जात आहेत. हे जर आपल्याला कळत असेल तर याचा अर्थ असा आहे की मग आपण कळून सुद्धा आपण काळा चष्मा लावून आपण धृतराष्ट्राच्या भूमिकेमध्ये का जातो. मला असं वाटतंय की आपण त्यामागची भूमिका जी आहे ती स्पष्ट करून सांगितली पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की हे म्हणाले आणि ते म्हणाले असं जे आहे, जे म्हणजे मी BBC मध्ये पण काम केलं, कोण घ्यायचं. मला असं वाटतं की हे म्हणाले आणि ते म्हणालेच्या मध्ये जी गोष्ट आहे, जी वास्तव आहे, जी तथ्य आहे, फॅक्ट्स आहे, ते मला वाटतं की मांडणं फार गरजेचं आहे. आणि ती गोष्ट मांडली तर मग लोकांना आपोआप कळेल की हा भेद का केला जातो, इथं भांडण का लावलं जाते, इथं तंटा का लावला जातो. आणि ही गोष्ट फार सोपी आहे की अत्यंत सोपी गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे केली आणि जसं चिमणीचं मी उदाहरण दिलं आणि ती चिमणी म्हणून स्वीकारली की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि म्हणून आताच्या काळामध्ये एक गट जो आहे तो दुसऱ्या गटाला गोदी मीडिया म्हणतो आहे आणि दुसरा गट जो आहे तो पत्रकारांना पत्रकार अजून काय काय विशेषण आहे बाबा, चाय बिस्कुट पत्रकार लिब्रांडो अजून काय HMV अजून काय 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 आणि मग इकडच्यांना ते गोदी मीडिया पिदी मीडिया अजून काय PD वगैरे अजून बरंच काय काय काय. तर माझी तर हेळसाळ खूप रोज होत असते. म्हणजे मला इकडचे तिकडे ढकलत असते, तिकडचे इकडे ढकलत असते. त्यामुळे मला सवय आहे, या दोघांचीही सवय. म्हणजे एकदा जर मी इकडच्यांना प्रश्न विचारला तर सकाळपासून इकडचे मागे लागतात आणि तिकडच्यांना विचारला की तिकडचे मागे लागतात. त्यामुळे जर टाइमलाईन बघितली तर मला असं वाटतं की आपल्याला लक्षात येतं की दोन्ही बाजूचे सारखे, त्यांचे हेतू जे आहेत ते सारखे आहेत. मी यासाठी भेदाभेद करू नका हेही सांगितलं किंवा यासाठी म्हटलं की ही तुलना थांबली पाहिजे. कारण जर आपल्या समाजातल्या आपल्या तरुण मुलांमधल्या आपल्या गावातली मुलं जर कुठल्या तरी एखाद्या विचारामुळे जर उद्या दगड हातात घ्यायला लागली तर मला कायम हा प्रश्न पडतो की आपला मित्र दगड हातात घेतोय, आपल्या मित्राचा मुलगा दगड हातात घेतोय, पण ज्यांनी सांगितलं दगड हातात घ्यायला त्याचा मुलगा जर तिकडे लंडनमध्ये तो का घेत नाही, त्याने पण घेतला पाहिजे ना. मला असं वाटतंय की ही जी व्यवस्था तयार केली आहे की तुम्ही दगड हातात घ्या आणि आम्ही वह्या पुस्तकं हातात घेतो, तर ही व्यवस्था जी आहे ही पुन्हा एकदा तुमच्यामध्ये रुजवली जाते का. जर रुजवली जात असेल तर मला असं वाटतं की पत्रकारांचं काम आहे हे सांगणं की हो ही व्यवस्था परत रुजवली जाते. मला असं वाटतं की वह्या पुस्तकं हातात घेण्याची भूमिका पाहिजे. मला कमीत कमी अशा 2 ते 3 डझन आमदार मंत्र्यांच्या किंवा राजकारण्यांच्या मुलांची यादी माझ्याकडे आहे की जे परदेशात शिकतात, प्रॉपर परदेशात शिकतात. ते सर्व पक्षी आहेत, ते एकमेकांचे उत्तम मित्र आहेत, उत्तम मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. किंबहुना ते भारतात आल्यानंतर एकमेकांच्या घरी जातात, एकमेकांच्या आई वडिलांच्या पाया पडतात, काका आशीर्वाद राहू द्या म्हणतात. भविष्यामध्ये त्याच काकांचे दादा भैया म्हणून फोटो लागतात, त्यांच्या मागे आपले पोरं फिरतात, त्यांच्यासाठी दगड हातात घेतात आणि मग ते तिकडून शिकून बिझनेस मॅनेजमेंट आणि काय ऑक्सफर्ड मध्ये शिकून येतात, इकडे उद्योग टाकतात. तो सुद्धा त्याला सुद्धा आशीर्वाद म्हणजे विरोधी पक्षातल्या एखाद्या नेत्याचा असतो आणि इकडच्याला आशीर्वाद या पक्षाच्या नेत्याचा असतो. म्हणजे इतकं छान वातावरण आहे आपलं
कदाचित तुम्हाला टीव्हीवर वगैरे बघून असं वाटत असेल की आता हे संध्याकाळी आणि सकाळी तलवारी बिलवारी घेऊन निघतात की काय, असं काहीही नाही. मला असं वाटतंय की मग जर हे तिथं नाहीये, हे तुम्हाला मला जर माहिती आहे तर हे आपण सांगितलं पाहिजे, ही फॅक्ट आपण सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही ज्यासाठी म्हणताय किंवा तुम्हाला ज्यासाठी झुंजवलं जाते किंवा तुम्हाला त्यासाठी भांडवलं जाते तर ती गोष्ट असते की त्यांचं सगळं उत्तम चालतं, ते एकमेकांच्या लग्नांना वगैरे हजेरी लावतात आणि ते वरून पण सांगतात की आपला महाराष्ट्र हा राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि आपण सुसंस्कृतता जपली पाहिजे. मग तुम्ही आमच्या पोरांना असंस्कृत का करताय हा प्रश्न आपण का विचारतो? तुम्ही जर राजकीय सुसंस्कृतता जपणार असाल तर आमची मुलं असंस्कृत झालेली किंवा ती बिघडलेली तुम्हाला का हवी आहे? साधा सोपा प्रश्न. मला असं वाटतं की प्रश्न विचारले पाहिजे. आता आपण शेवटाकडे येतो, वेळ पण संपत चालली. तर प्रश्न विचारणं. आता तुम्हाला भेदाभेदांच्या गोष्टी कळाल्या असतील, मी जी मतं मांडतो आहे ती तुम्हाला दिसत असतील आणि मी एकही गोष्ट परग्रहावरची सांगितलेली नाही याचा मला ठाम विश्वास आहे. कारण माझे इथं जे काही सगळे सिनियर असतील, रामदास असतील, माने सर असतील, कुलकर्णी सर असतील किंवा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे मित्र असतील, या सर्वांना माहिती की काय घडतं आहे. म्हणून कुठलीही गोष्ट परग्रहावरची नाही, अगदी बाजूला घडलेली गोष्ट आहे किंवा रोज घडणारी गोष्ट आहे किंवा जेव्हा मी बोलतो तेव्हाही घडत असेल कुठल्या तरी मुद्द्यावर. त्यामुळे मला असं वाटतं की यातल्या प्रत्येक गोष्टीवरती आपण विचार करायची गोष्ट. आता मुद्दा असा आहे की मग हे सगळं घडतंय तर मग काय प्रश्न काय? प्रश्न विचारणं. आपल्या हातामध्ये काय? चिमणी होणं स्वीकारणं म्हणजे प्रश्न विचारणं. प्रश्न विचारणं अत्यंत सोपा मार्ग आहे सगळ्यावर. सगळ्यावरचा सोपा मार्ग काय आहे? तो प्रश्न विचारणं. आपण प्रश्न का विचारत नाही याचं मला फार कोडं वाटतं. आपण जे बोलताय म्हणजे मी माझ्या सगळ्या मित्रांना पण सांगत असतो जे काम करतायत टीव्ही माध्यमामध्ये आहे की तुम्ही प्रश्न का विचारत नाही? काय होईल फार फार उत्तर देणार नाही. दुसरं काय होऊ शकतं? माईक बाजूला. तिसरं काय होऊ शकतं? तुम्हाला 2 शिव्या आली. चौथं काय होऊ शकतं? फार फार अगदी दंगडी करू शकतो. त्याच्यापुढे काय होऊ शकतं? त्याच्यापुढे काय होऊ शकतं? प्रश्न विचारले पाहिजे. मला असं वाटतं की प्रश्नांची ताकद मोठी आहे आणि म्हणूनच ते प्रश्नांना घाबरतात. म्हणून ते तुम्हाला प्रश्न विचारू देत नाही, म्हणून ते प्रश्न तुम्हाला सांगू देत नाही किंवा म्हणून तुमच्या प्रश्नांमुळे ते एक्सपोज होण्याची भीती जास्त आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रश्नांची ताकद ओळखा. पत्रकार असाल, तुम्ही कुणीही असाल, समाजातले सुजाण नागरिक असाल तर प्रश्नांची ताकद जी आहे ती ओळखली पाहिजे. तुम्हाला हे विचारता आलं पाहिजे का बाबा तुम्ही ज्यांच्यावरती 70,000 कोटीचा आरोप केला तुम्हाला कसे चालतात हे विचारता आलं पाहिजे. हे विचारता आलं पाहिजे. हे नाही विचारता आलं तर मग आपल्याला आपण कसे बदलायचं? किंवा आपल्याला हेही विचारता आलं पाहिजे की तुम्ही हातोडा घेऊन प्रत्येकाच्या कारखान्यावरती प्रत्येकाच्या मालमत्तांवरती जात होता तर तो हातोडा गेले 6 महिने झाले तुम्ही कुठे लपवून ठेवलेला आहे हे विचारता आलं पाहिजे आपल्याला. किंवा ज्यांच्या मागे ईडी सीबीआय सीडी लावल्या ते सगळे लोक इकडे आल्यानंतर ते अचानकपणे कसं काय थंड अवस्थेत गेल्या हे विचारता आलं पाहिजे आपल्याला. आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आपण असे प्रश्न राज्यकर्त्यांना विचारतो त्यावेळेला त्या विचाराचे जे लोक असतात किंवा त्यांचे समर्थक असतात ते म्हणतात की मग तुम्ही तुमचं तोंड काय शिवलं का? काँग्रेस एनसीपी सरकार असणार किंवा आघाडी सरकार असणार आता काय प्रश्न विचारतो. मला असं वाटते की त्यांना आम्ही प्रश्न विचारले म्हणूनच तुम्ही सत्तेत आले. त्यांना आम्ही प्रश्न विचारले म्हणून तुम्ही सत्तेत आलेला आहात आणि तुम्ही सत्तेत आलेला आहात. आता आमचं काम तुम्हाला प्रश्न विचारायचा. ज्या वेळेला ते सत्तेत येतील त्यावेळेला ही खात्री आहे मला किंवा मी तरी विरोधी पक्षानं तुमची सत्ता असताना तुम्ही काय केलं होतं असा प्रश्न आम्ही विचारला नाही. सत्तेमध्ये असलेल्यांची जबाबदारी आहे, सत्तेमध्ये असलेले उत्तरदायित्व त्यांचं आहे, सत्तेमध्ये असलेल्यांचं उत्तरदायी आहे त्यामुळे प्रश्न विचारले पाहिजे. मला असं वाटतं की मी 2-3 उदाहरणं देईन आणि मग संपवेन. 2010च्या सुमारामध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन चालू झालं. 10-11 मध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन चालू झाल्यानंतर कोळसा घोटाळ्याबद्दल प्रश्न कोणी विचारले? कोणी मांडले प्रश्न? कोळसा घोटाळा कोणी मांडला? आदर्श घोटाळा कोणी मांडला? कोणी म्हणला 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा? कोणी मांडला? आदर्श घोटाळा मार्फत कोणी मांडला? सिंचनचा घोटाळा कोणी मांडला? सार्वजनिक बांधकामातला घोटाळा कोणी मांडला? आदिवासी विकासामधला घोटाळा कोणी मांडला? मग हे प्रश्न मांडले होते कोणी? काही डायरेक्ट लोकांच्या डोक्यात गेले? हे पत्रकारांनी मांडले, हे टीव्ही वाल्यांनी दाखवले, हे वेब पोर्टलवरती आले, हे सगळं जसंच्या तसं घडलं. आणि त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले म्हणूनच तुम्ही सत्तेवर येऊ शकलात. आता तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ज्यांना म्हणून भ्रष्ट म्हणून लिहिलेला आहे त्यांना कोण करा किंवा त्यांना त्यांच्यावरून काय कारवाई केली हा प्रश्न विचारणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही त्यांचं काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा. त्यांना काय तुम्ही त्यांना सत्तेत येणार आहात विरोधी बसवणार आहात हे त्यांचा प्रश्न आहे. पण प्रश्न विचारणं आपला अधिकार आहे. तो अधिकार आपल्यापासून कोणी दिलावता कामा नये याची तर काळजी आपण घेतली पाहिजे. दुसरा शेवटचा मुद्दा त्यातला असा आहे की ज्या वेळेला
तुम्हाला या सगळ्या प्रश्नांबद्दलची अधिक तीव्र खोल जाण आहे, त्यावेळेला तुमची जबाबदारी अधिक आहे की तुम्ही प्रश्न विचारताना ओव्हरबोर्ड होऊ, म्हणजे तुम्ही फॅक्ट बेस्ड प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही कार्यकर्ते नाही, तुम्ही पत्रकार. फॅक्ट्स काय म्हणतो एवढ्यावरतीच प्रश्न बेसिस असले पाहिजे. मला असं वाटतंय त्यावेळेला जेवढं आपण ते करू, कुणीही कार्यकर्ता बनण्याच्या भानगडीत न पडणे, हे म्हणजे पत्रकार. आपण ना या बाजूचे कार्यकर्ते ना त्या बाजूचे. कबीरा खडा बाजार में सबकी गलत है, ना किसी से दोस्ती ना किसी से डर. त्यामुळे मला असं वाटतं की ती जबाबदारी आपली अधिक आहे. आणि या सगळ्या काळामध्ये ज्या वेळेला ही व्यवस्था एका प्रकारे मोडकळीस आणण्याची तयारी चालू आहे, मी अत्यंत जबाबदारीने म्हणतो की तयारी चालू आहे. त्याचं कारण असं आहे की ही व्यवस्था एकदा संपुष्टात आली की मग तुम्हाला प्रश्न विचारायला कोणी राहणारच. आणि ज्यावेळेला प्रश्न विचारायला कोणी राहणार नाही त्यावेळेला मला असं वाटतंय की ही सगळं जे आहे ते काही दिवसांमध्येच काही दिवसांमध्ये काही लोकांच्या हातामध्ये जाणं याच्यामध्ये काही आश्चर्य आपल्याला वाटणार. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रश्न विचारत राहिला पाहिजे. गेल्या काही काळामध्ये अनेक असे उदाहरणं घडलेली आहेत की मी रिलेटिव्हिटीचा मुद्दा सांगितला, मी मुद्दाम तुम्हाला हुंडाबळीचा मुद्दा सांगितला, काही सामाजिक प्रश्न सांगितले, तसे काही राजकीय प्रश्न पण मी तुम्हाला सांगितले. म्हणून मध्ये थांबण्याची गरज आहे. कोणी तुम्हाला मध्ये थांबलाय तुम्ही म्हणून जर कोणाला वाईट वाटत असेल किंवा कोणाला त्याच्याबद्दल त्रास होत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, तो तुमचा प्रॉब्लेम नाही, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला अशा सगळ्या प्रश्नांमध्ये तुम्हाला कधी संकोच वाटेल किंवा तुम्हाला असं वाटेल की आता काय पुढे अंधार आहे, तर मला असं वाटतं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की पत्रकारिता कायम संघर्षात राहिलेली आहे. या आधीच्या राज्यकर्त्यांनी काही फार प्रेमाने वागवलेलं आहे, अगदीच काही मांडीवर घेऊन धोका देत होते वगैरे असं काही नाही. या आधीच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा असंच वागवलेलं आहे. आताचे राज्यकर्ते सुद्धा तोच प्रयत्न करतायत जो आधीच्यांनी केलेला आहे. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तीव्रतेचा फरक असू शकतो, काही अंश कोणाचा फरक असू शकतो की आधीच्यांनी 60 डिग्री केलं, आता काही 9 डिग्री चालू आहे का, तर तेवढाच फरक असू शकतो, त्यापेक्षा अधिक फरक काही असत नाही. आणि म्हणून जबाबदारी अधिक आहे, आव्हानं मोठी आहेत आणि संधी ज्या आहेत त्या मला असं वाटतं की पुष्कळ आहेत. जितके डोळे जितके कान तितक्या संधी उपलब्ध आहेत आणि अख्खं अवकाश जे आहे ते तुम्हाला पुनवता आहे. आता पत्रकारितेसोबतच तुम्हाला इतर गोष्टी म्हणजे तुम्ही कंटेम्पररी इतिहास काही लोकांनी लिहून ठेवलेला आहे, खुशवंत सिंगांपासून ते विनोद मेहतांपर्यंत आणि अगदी अलीकडे राजीव सरदेसाईपासून फडणवीस घोषांच्यापर्यंत खूप लोकांनी लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की तुम्ही ते लिहित राहा, बोलत राहा, चालत राहा. आणि या गोष्टी ज्या आहेत एकच सेकंद, या ज्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं की अटळ आहेत आपल्या समोर संघर्ष. त्या संघर्षाला सामोरं जा आणि जसा आहे तसा तो नोंदवत जा. तुमच्या लेखी तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना आहेत तो समकालीन इतिहास आहे आणि त्याची नोंदवही तुमच्याकडे असेल तर बऱ्याच गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला सोप्या जातील. मी काही कविता वगैरे किंवा कारण हे जे गोष्ट आहे ही गंभीर गोष्ट आहे, मला त्याच्यामध्ये काही फार पडायचं नाहीये. पण 500 कविता आहे सच नावाची, तर ती इथं खूप लागू आहे म्हणून थोडंच थांबवलं तुम्हाला. म्हणजे आपके मानने या न मानने से सच को कोई फर्क नहीं पड़ता. आपके मानने या न मानने से सच को कोई फर्क नहीं पड़ता. इन दुखते हुए अंगों पर सच ने एक जून भुगती है. इन दुखते हुए अंगों पर सच ने एक जून भुगती है और हर सच जून भुगतने के बाद युग में बदल जाता. और यह युग अब खेतों और मीलों में ही नहीं सेना की पांतों में भी विचर रहा है. कल जब यह युग लाल किले पर प्रणाम का ताज पहने समय की सलामी लेगा तो आपको सच के असली अर्थ समझ आएंगे. अब हमारी उपद्रवी जाति को चाहे इस युग की फितरत कह ले, यह कह देना कि झोपड़ियों में फैला सच कोई चीज नहीं है. कितना सच, आपके मानने या ना मानने से सच को कोई फर्क नहीं पड़ता. मला असं वाटतं आपण जिथे उभे आहोत ती जागा. धन्यवाद. जय हिंद.